Hello friends, I am Pramod sir. I welcome you all in this diploma second semester lecture series. Right? This is lecture number 10. This is applied mathematics lecture number 10. In lecture number 9, we have seen what is meant by derivative and derivative of substandard functions or derivative formulas we have seen. There are total 18 formulas we have seen. Okay, and we have taken two rules also, addition rule and multiplication rule. Okay, product rule. Okay, परत एकदा रिवाइज करूया पहा लास्ट लेक्चरला काय काय झालंय पहा आपण काय घेतलं लेक्चर नंबर 9 मध्ये जर y इज इक्वल टू f ऑफ x हे फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह इज डिनोटेड बाय दिस साइन dy बाय dx और f डॅश x. जर दिलेलं फंक्शन y इज इक्वल टू असेल तर डेरिव्हेटिव्ह डिनोट केलं जातं dy बाय dx ने आणि दिलेलं फंक्शन f ऑफ x असेल तर ते डिनोट केलं जातं डेरिव्हेटिव्ह f डॅश x ने. ओके, आणि त्यानंतर आपण हे पाहिलं y इज इक्वल टू 2x फंक्शन असेल तर y ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस 2 ने बदलते म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ y काय 2 आहे x मुळे आणि रेट ऑफ चेंज म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x काय झाला 2 आणि म्हणजेच काय dy बाय dx इज इक्वल टू 2 आणि म्हणजेच काय dy बाय dx ऑफ y इज इक्वल टू 2. आपण हे लेक्चर नंबर 9 मध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे. डेरिव्हेटिव्हचा मीनिंग म्हणजे काय. ओके, डेरिव्हेटिव्हचा मीनिंग म्हणजे काय, फंक्शन मध्ये होणारा चेंज प्रत्येक वेळेस कोणामुळे, त्याच्या व्हेरिएबलमुळे, त्याला काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ड्यू टू दॅट व्हेरिएबल. ओके, आणि इट इज डिनोटेड बाय dy बाय dx. जर y फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह इज डिनोटेड बाय dy बाय dx. म्हणजेच काय dy बाय dx ऑफ y. y म्हणजे फंक्शन, dy बाय dx म्हणजे x मुळे होणारा चेंज. कोणामुळे होतोय चेंज, dy बाय dx ऑफ म्हणजे x मुळे म्हणजे dy बाय dx. कोणात होतोय चेंज, y मध्ये म्हणजे dy बाय dx ऑफ y म्हणजे dy बाय dx. ओके, तर हे काय आपण फॉर्म्युलेच घेतले होते. dy बाय dx ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज 1. जर x चा पॉवर 1 आला आणि डेरिव्हेटिव्ह x शी घेतोय तर डेरिव्हेटिव्ह 1 येईल आणि x चा पॉवर जर n आला तर n इंटू x रेट टू n मायनस होतंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट असेल तर 0 राहतंय. 1 अपॉन x रेट टू n आलं तर मायनस n अपॉन x रेट टू n होईल. a रेट टू x आलं तर a रेट टू x इज लॉग ऑफ a. a काय इथं a कॉन्स्टंट आहे किंवा कुठलाही नंबर असेल म्हणजे बेसला नंबर आला पॉवर मध्ये x आला तर हा फॉर्म्युला आणि उलट जर बेसला x आला पॉवर मध्ये नंबर आला तर हा फॉर्म्युला. हे दोन्ही मध्ये आपण लास्ट टाइम पाहिले. e रेस टू x आलं तर e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह तेच राहतं. log x आलं तर डेरिव्हेटिव्ह 1 बाय x राहील dy बाय dx. बेस a आला तर 1 अपॉन x log a होईल. sin x चं dy बाय dx, cos x डेरिव्हेटिव्ह, cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, tan x चं sec square x, sec x चं sec x tan x, dy बाय dx ऑफ cosec x चं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस cosec x cot x आणि cot x आहे मायनस cosec square x. साइन इनवर्स x आलं, साइन x आणि साइन इनवर्स x फरक आहे. साइन x आणि साइन इनवर्स x फरक आहे. साइन इनवर्स x आलं तर 1 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअर, tan इनवर्स x आलं तर 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, सेक इनवर्स ऑफ x आलं तर 1 अपॉन रूट x स्क्वेअर मायनस 1. आणि अजून एक फॉर्म्युला घेतला होता पहा आपण काय, dy बाय dx ऑफ रूट x, dy बाय dx ऑफ रूट x इज इक्वल टू 1 बाय 2 रूट x. असे 18 फॉर्म्युले घेतले होते. मी काल असाइनमेंट सांगितली होती. ज्या विद्यार्थ्यांनी सबमिट केलेले आहे त्यांना 10 आउट ऑफ 10 मार्क्स दिलेले आहेत. ज्यांनी सबमिट केलेली नाही किंवा ज्यांनी चुकीचं सबमिट केलंय, मी सांगितलं त्या फॉर्मॅट मध्ये नाही, त्यांना मी, ज्यांनी सबमिट केलंय पण चुकीचा फॉर्मॅट वापरलाय त्यांना 0 केलंय. ज्यांनी सबमिट केलं नाही त्यांचा प्रश्नच नाही, त्यांना 0च असणार आहे. 2 दिवसात ते रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे असाइनमेंट नंबर 1. ठीक आहे, त्यानंतर आपण हे पाहिलं होतं काय की u जर फर्स्ट फंक्शन असेल, v जर सेकंड फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना जर दोन फंक्शन मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली तर डेरिव्हेटिव्ह घेताना प्रत्येकाचं सेपरेट डी बाय dx घ्यायचं आणि मध्ये जे साइन आहे प्लस किंवा मायनस ते याचे ते ठेवायचं. इथं आलं e रेट टू x मायनस साइन x, प्लस जरी आलं तर प्लस साइन, मायनस आलं तर मायनस ऍज इट इज राहील. प्रत्येकाचं सेपरेट डी बाय dx घ्या, फॉर्म्युला वापरा डेरिव्हेटिव्ह. ओके, त्यानंतर आपण हा रूल घेतला होता डी बाय dx ऑफ, जर मल्टिप्लिकेशन आलं u इंटू v आलं दोन फंक्शन मध्ये तर काय करायचं, मल्टिप्लिकेशन घेताना जर आलं डी बाय dx फाइंड करताना जर मल्टिप्लिकेशन आलं टू फंक्शन मध्ये तर प्रत्येकाचं एकदा डी बाय dx घ्यायचं, हे लक्षात घ्यायचं एकदाच. आणि त्याला इंटू, ज्याचं डी बाय dx नाही घेतलं ते दुसरं फंक्शन त्याला इंटू करायचं. फॉर एक्झाम्पल इथं आपण v चा डी बाय dx घेतलं त्याला u इंटू केलाय, मध्ये साइन प्लस, आता v u चा डी बाय dx घ्यायचंय त्याला v इंटू करायचंय. ओके,
हा रूल आपण किती वेळा किती फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलं तरी त्याला वापरू शकतो. 3 फंक्शन आले तर पहिल्याचं डिवाइडेड घेतलं तर सेकंड आणि थर्ड फंक्शन त्याला इंटू असेल, प्लस सेकंडचं डिवाइडेड घेतलं तर फर्स्ट आणि थर्ड त्याला इंटू असेल, प्लस थर्डचं डेरिव्हेटिव्ह डिवाइडेड घेतलं तर फर्स्ट आणि सेकंड फंक्शन त्याला इंटू असेल. हे आपण रूल आपण 100 फंक्शन पर्यंत यूज करू शकतो. 100 नाही किती जर फंक्शन मल्टिप्लिकेशन आलं किती फंक्शन मध्ये त्याचं डिवाइडेड घेताना हा रूल आपण यूज करू शकतो. प्रत्येकाचा एकदा डिवाइडेड घ्यायचे राहिलेले त्याला इंटू करायचे म्हणजे प्लस द्यायचे दुसरं टर्म घेता. ओके, हा एक एक्झाम्पल घेतलंय. त्यानंतर थर्ड रूल आहे पहा, हे सगळं लास्ट लेक्चर घेतलंय. रूल नंबर 3 आहे पहा, क्वेश्चन रूल. हा झाला ऍडिशन सबट्रॅक्शन रूल, हा झाला प्रॉडक्ट रूल किंवा मल्टिप्लिकेशन रूल, आणि हा रूल आहे रूल नंबर 3 क्वेश्चन रूल. ओके, रूल नंबर 3 क्वेश्चन रूल. ओके, if u is the first function, okay, and v is the second function, u is the first function, v is the second function, आणि डेरिव्हेटिव्ह घेताना जर क्वेश्चन आला, डिव्हिजन आलं, u by v आलं, तर डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं पहा, लक्ष द्या. आधी डिनोमिनेटर घ्यायचं आहे v into d by dx of u minus u into d by dx of v upon v square. आलं लक्षात? लक्षात कसं ठेवायचं पहा हा फॉर्म्युला. आधी आपल्याला डी बाय डी एक्स न्यूमरेटरचं घ्यायचं. न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह घेताना त्याला मल्टिप्लाय काय करायचं आहे, डिनोमिनेटर करायचं आहे. त्यानंतर मायनस साइन. आता उलट डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याला इंटू काय करायचं, न्यूमरेटर करायचं आहे, आणि अपॉन डिनोमिनेटरचा स्क्वेअर. फॉर्म्युला लक्षात आलाय? डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल टू व्हॉट. आधी डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचंय, डी बाय डी एक्स कशाचं घ्यायचंय, न्यूमरेटरचं. त्याला इंटू काय करायचं आहे, डिनोमिनेटर, मायनस साइन. आता उलट डिवाइड एक्स कशाचं घ्यायचं, डिनोमिनेटरचं. त्याला इंटू काय करायचं, न्यूमरेटर. ओके, अपॉन डिनोमिनेटरचा स्क्वेअर. ओके, परत एकदा सांगतोय फॉर्म्युला. यू बाय व्ही आलं, यू फर्स्ट फंक्शन. थोडक्यात न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं तर त्याचं डिवाइड एक्स कसं फाइंड करायचं, क्वेश्चन रूल. काय सांगतोय क्वेश्चन रूल पहा. आधी न्यूमरेटरचं डिवाइड एक्स घ्यायचं, त्याला इंटू कशाने करायचं, डिनोमिनेटर, मायनस साइन. प्रॉडक्ट रूल मध्ये प्लस साइन होतं, क्वेश्चन रूल मध्ये मायनस साइन आहे, तर चूक करायची नाही. तर उलट रिव्हर्स, डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, डिनोमिनेटरचं. त्याला इंटू काय करायचं, न्यूमरेटर, अपॉन डिनोमिनेटरचा स्क्वेअर. ओके, याच्यावरती एक्झाम्पल घेऊया पहा. जर रूल्स आणि फॉर्म्युले आले तर डेरिव्हेटिव्ह आलंच समजा, काहीही अवघड नाही. कुठलंही एक्झाम्पल सोडवताना, दिलेले एक्झाम्पल सोडवताना काय करायचंय, आधी आपल्याला रूल्स वापरायचे आणि त्यानंतर फॉर्म्युलेज वापरायचे. ओके, याच्यावरती एक्झाम्पल घेऊया पहा. रूल कुठला वापरायचा ते दिलेला प्रॉब्लेम पाहून ठरवायचे. प्लस मायनस आलं तर प्लस मायनसचा रूल, इंटू आलं मल्टिप्लिकेशन तर प्रॉडक्ट रूल, आणि क्वेश्चन आलं तर क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स अपॉन साइन एक्स. एकच एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या रूल्सने वापरून घेतोय पहा. आता यू काय झालं तर ई रेज टू एक्स, व्ही काय झालं साइन एक्स. हा रूल काय सांगतोय, आधी डी बाय डी एक्स कसं घ्यायचं, न्यूमरेटरचा, म्हणजे त्याला इंटू काय असणार आहे, डिनोमिनेटर, म्हणजे साइन ऑफ एक्स into d by dx of e raised to x. ओके, मायनस. आता उलट e raised to x into d by dx of sin of x. ओके, अपॉन डिनोमिनेटर स्क्वेअर म्हणजे sin of x स्क्वेअर. ओके, आता हा रूल वापरला. रूल वापरल्यानंतर काय मग फॉर्म्युला वापरायचा. कोणाचा फॉर्म्युला घ्यायचा, ज्याला डी बाय डी एक्स आहे त्यालाच फॉर्म्युला वापरायचा. ज्याला डी बाय डी एक्स नाही ते ऍज इट इज राहील. फॉर एक्झाम्पल इथं साइन ऑफ एक्स ऍज इट इज राहील, मग डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स याला फॉर्म्युला वापरेल. फॉर इथं डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स यालाच फॉर्म्युला वापरायचा फक्त, कारण याला डी बाय डी एक्स आहे, बाकीच्याला फॉर्म्युला वापरायचा नाही. बाकी ज्याला डी बाय डी एक्स नाहीये ते ऍज इट इज राहील. साइन ऑफ एक्स, व्हॉट इज द डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स, ई रेज टू एक्स, मायनस याला डी बाय डी एक्स आहे का, नाही, ऍज इट इज. ओके, व्हॉट इज द डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, कॉस एक्स.
ओके, तुम्ही एक फॉर्म्युला 25 टाइम्स लिहिलाय ना, ते आठवण पहा, लिहिला असेल तर. ज्याने लिहिलेलं नाही त्याला फॉर्म्युला आठवणारच नाही, नाही आठवणार. त्यासाठी तर मी काल लिहायला सांगितलं होतं ना. ओके, अपॉन साइन ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, रूल वापरला, फॉर्म्युला वापरला. आता याच्यानंतर काय सिम्प्लिफाय होत असेल तर करा, नाही तर तेवढं तरी चालेल. इरेज टू एक्स आहे इथे कॉमन घेऊ शकतो आपण. याच्यातून इरेज टू एक्स कॉमन घेतलं तरी ते साइन ऑफ एक्स राहील, त्यानंतर मायनस साइन राहील. हा बाहेर घेतलाय कॉमन, राहिलं काय कॉस ऑफ एक्स अपॉन साइन ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, आलं लक्षात, रूल वापरला. महत्वाचं आहे, परत एकदा रिपीट करू. डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना महत्वाचं काय आहे, रूल्स आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. हे फॉर्म्युले आहेत, 18 फॉर्म्युले, ते आपण काल घेतले. तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला 25 टाइम्स लिहिला. ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी आज लिहा, पण आज मार्क मी देणार नाही असाइनमेंट. आज ज्यांनी वेळेत सबमिट केले त्यांना मार्क्स देतील. ओके, त्यानंतर आपण हे रूल्स आहेत, सॉरी हे फॉर्म्युलेज आहेत 18. त्यानंतर आपण हा रूल्स घेतला. पहा, रूल्स 3 आहेत. पहा, रूल्स 3 आहेत. ऍडिशन सबट्रॅक्शन रूल. जर प्रत्येकाचं डी बाय डी एक्स सेपरेट घ्या, मध्ये ऍडिशन आलं तर ऍडिशन साईड राहील, मायनस आलं तर मायनस साईड राहील. ओके, मल्टिप्लिकेशन घेताना हा रूल आहे, यू इंटू व्ही रूल. आधी फर्स्ट कुठल्याही याचं डिवायडिंग घेऊ शकता. याचं डिवायडिंग घेतलं तर हा इंटू करायचा प्लस. आता याचं डिवायडिंग घेतो तर हा इंटू करायचा, म्हणजे प्लस साईन इफेक्ट. प्रत्येकाचं एकदा डिवायडिंग द्यायचं आणि दुसऱ्याचं डिवायडिंग घेताना म्हणजे प्लस साईन द्यायचं. ज्याचं डिवायडिंग घेतलं नाही ते त्याला इंटू करायचं. ओके, हा रूल. आणि त्यानंतर तिसरा थर्ड रूल घेतला आपण, क्वेश्चन रूल. हा क्वेश्चन रूल घेतला का, हा क्वेश्चन रूल केव्हा वापरायचा, डिवायडिंग डीएस घेताना न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं, डिवायडिंग घेताना मल्टिप्लिकेशन आलं तर प्रॉडक्ट रूल, आणि डिवायडिंग घेताना ऍडिशन सबट्रॅक्शन आलं तर ऍडिशन सबट्रॅक्शन. ओके, हा रूल काय सांगतोय, आधी यूचं डेरिव्हेटिव्ह घ्या न्यूमरेटरचं, त्याला मल्टिप्लाय करायचं डिनोमिनेटर मायनस. आता इथं मायनस आहे, उलट. आता यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर, जसं की हे हा यू हा व्ही. आले लक्षात रूल्स. चला तर मग आता आपण एक छोटे छोटे 1 मार्कला किंवा 2 मार्कला येणारे जे प्रॉब्लेम आहेत तसे सॉल्व्ह करूया. ओके, सिंपल प्रॉब्लेम्स ऑन डेरिव्हेटिव्ह. कुठलाही डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना काय करायचं हे मी आता सांगतोय तुम्हाला. पहिली स्टेप काय असणार आहे का. ओके, सर सिंपल प्रॉब्लेम्स ऑन डेरिव्हेटिव्ह. सिंपल प्रॉब्लेम्स ऑन डेरिव्हेटिव्ह. सिंपल प्रॉब्लेम्स ऑन डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 किंवा 2 मार्क्स विचारले जाणार आहे. आणि मे बी आता पुढची एक्झाम कशी होते पण ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतात. ओके, तर घेऊया एक्झाम्पल. एक्झाम्पल क्वेश्चन कसं येईल, इफ y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स मायनस e raised to x प्लस एक्स स्क्वेअर. ओके, फाइंड dy by dx. क्वेश्चन नीट पहा. काय क्वेश्चन, इफ दिलंय, इफ म्हणजे दिलेलं फंक्शन इक्वेशन दिलंय पहा y, आणि काय फाइंड करायचं, फाइंड dy by dx. चला तर लक्ष द्या मग. आता इथे सगळ्यात अगोदर स्टेप नंबर 1 गिवन द्यायचं. गिवन म्हणजे काय, ई पार्ट लिहायचं पहा, गिवन. ओके, y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स मायनस e raised to x प्लस एक्स स्क्वेअर. ओके, पहिली स्टेप. त्यानंतर काय फाइंड करायचं आपल्याला पहा, आपल्याला फाइंड करायचं आहे dy बाय dx. काय फाइंड करायचंय, dy बाय dx. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलं पहा, मग अशी सांगितलंय dy बाय dx म्हणजेच काय, dy बाय dx ऑफ y. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं आहे, म्हणजेच काय, dy बाय dx ऑफ y फाइंड करायचं आहे. आणि y दिलेलं आहे आपल्याला, y चं इक्वेशन दिलेलं आहे. म्हणजे काय घेऊया, डी बाय डी एक्स घेऊया दोन्ही साईड्स. ओके, कारण एका साईडचं डी बाय डी एक्स घेता येणार नाही. डी बाय डी एक्सच काय घ्यायचं, कारण डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स, आणि तेच फाइंड करायचं आपल्याला. ओके, म्हणून मग काय घेऊया, डी बाय डी एक्स घेऊया बोथ साईड्स. एका साईडचं घेता येणार नाही. डी बाय डी एक्स म्हणजेच काय, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साईड्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साईड्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पण कशाशी, विथ रिस्पेक्ट टू एक्स. डब्ल्यूआरटी, डब्ल्यूआरटी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय व्हेरिएबल एक्स आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय,
टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू म्हणजेच काय डी बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लेफ्ट हँड साइड वाय. ओके. आणि डी बाय डी एक्स ऑफ राईट हँड साइड म्हणजे दिलेली राईट हँड साइड मायनस ई रेज टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर. कुठल्याही याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना पहिली स्टेप दिलेला गिव्हन प्रॉब्लेम लिहा. दुसरी स्टेप टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कधी जर इकडे एक्स व्हेरिएबल असेल तिथं दुसरा व्हेरिएबल असेल तरी इथं त्या व्हेरिएबलचं नाव आहे. इथे एक्स म्हणून आपण टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्स ऑफ वाय आणि डी बाय डी एक्स ऑफ राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला वाय राईट हँड साइडला जे डी बाय डी एक्स घेतलं. स्टेप लक्षात आली. आता इथून पुढे आता पहा डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच काय डीवाय बाय डी एक्स. डीवाय बाय डी एक्स म्हणजेच काय डी बाय डी एक्स ऑफ वाय. डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच काय डीवाय बाय डी एक्स. ओके. आता काय करायचं पहा. आता राईट हँड साइडला आपल्याला रूल वापरायचा आहे. रूल वापरायचा. कुठला रूल वापरायचा मग ऍडिशन सबट्रॅक्शन रूल वापरायचा, मल्टिप्लिकेशन रूल वापरायचा, क्वेश्चन रूल वापरायचा. ते कशावरून ठरवायचं राईट हँड साइडला काय आले पहा. इथे काय आले साइन एक्स त्यानंतर मायनस साइन त्यानंतर प्लस साइन मायनस प्लस आले म्हणजे आपल्याला पहिला रूल वापरायचा आहे. पहिला रूल काय सांगतोय जर ऍडिशन सबट्रॅक्शन आलं तर डी बाय डी एक्स घेताना काय करा प्रत्येकाचं सेपरेट डी बाय डी एक्स घ्या. म्हणजे रूल नंबर 1 नुसार हे काय होईल पहा डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स. ओके. मायनस डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. रूल तर वापरला. आता रूल वापरल्यानंतर काय फॉर्म्युला वापरायचा dy by dx is equal to what is the dy by dx of sin x बोला. एक एक फॉर्म्युला तुम्ही 25 टाइम्स लिहिलाय. dy by dx of sin x बोला पटकन. dy by dx of sin x is cos of x प्लस सॉरी प्लस नाही मायनस. इथे काय जे साइन असेल प्लस किंवा मायनस ते ऍज इट इज ठेवायचा त्याला चेंज करायचा नाही. इथे मायनस आहे म्हणून मायनस साइन ठेवला. डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स बोला. डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स एक फॉर्म्युला 25 टाइम्स लिहिलाय तुम्ही. डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स बोला पटकन ई रेज टू एक्स. ओके. त्यानंतर साइन प्लस साइन डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. आता तुम्ही म्हणा डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही. मग कुठला त्यासारखा फॉर्म्युला आहे का आहे. एक डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग इथे रफ मध्ये करून घ्या डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन काय फॉर्म्युला एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. आता एक्स स्क्वेअर एक्स एक्स काय एन म्हणजे 2 झाला म्हणजे काय 2 एक्स रेज टू 2 मायनस 1 म्हणजे एक्स रेज टू 1 2x. ओके. हे आला आन्सर तुमचं 1 मार्काचा प्रॉब्लेम. सिंपल असे येऊ शकतात. ऑब्जेक्टिव्ह टाइप जर टेस्ट झाली ऑनलाईन तर येऊ शकतात असे प्रॉब्लेम छोटे छोटे. बरोबर आहे की नाही. काय करायचं मी काय सांगितलं तुम्हाला कुठल्याही फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेताना स्टेप नंबर 1 ई पार्ट गिवन जे ते लिहून घ्या. त्यानंतरची स्टेप काय काय फाइंड करायचं आपल्याला डीवाय बाय डी एक्स फाइंड करायचं. डीवाय बाय डी एक्स म्हणजेच काय डी बाय डी एक्स ऑफ वाय. ओके. आता वाय दिलाय डीवाय बाय डी एक्स फाइंड करायचं म्हणजे डी बाय डी एक्स घ्यायचं दोन्ही साईडचं. डी बाय डी एक्स म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह प्रत्येक वेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यायचं का नाही. दिलेलं फंक्शन कुठल्या व्हेरिएबल मध्ये ते पहा. वाय इज इक्वल टू काय एक्स व्हेरिएबल आलाय म्हणून taking derivative of both sides with respect to x. Taking derivative of both sides with respect to x म्हणजेच काय dy by dx of y आणि dy by dx of right hand side. y is equal to दिलंय ना गिवन. सगळ्यात पहिली स्टेप गिवन लिहिलं त्यानंतर व्हेरिएबल कुठला x म्हणून टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. मग व्हेरिएबल x असेल तर dy by dx. व्हेरिएबल दुसरा असेल तर t असेल तर dy by dt. त्याप्रमाणे dy by dx of y आणि dy by dx of t. आता dy by dx of y म्हणजेच काय dy by dx. आणि राईट हँड साइडला काय वापरलं आपण पाहिलं कुठला रूल वापरायचा आहे. आता रूल कुठला वापरायचा हे ठरवायचं राईट हँड साइड. पहिली स्टेप काय गिव्हन त्यानंतर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड त्यानंतर रूल कुठला वापरायचा तिसरी स्टेप. ओके. रूल कुठला वापरायचा कसं ठरवणार काय राईट हँड साइडला प्लस आहे का मायनस आहे. प्लस मायनस असेल तर प्लस मायनसचा रूल. मल्टिप्लिकेशन आलं तर प्रॉडक्ट रूल. जर क्वेश्चन आलं न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं तर क्वेश्चन रूल. आता इथं प्लस मायनस आलं होतं म्हणून आपण काय घेतलं प्लस मायनस घेऊन सिम्प्लिफाय केलं. रूल नंबर 1 काय जर प्लस मायनस आलं तर डी बाय डी एक्स घेताना प्रत्येकाचं सेपरेट डी बाय डी एक्स घ्या आणि मध्ये जे प्लस आणि मायनस साइन आहे ते ऍज इट इज ठेवा त्यानुसार. त्यानंतर मग काय स्टेप नंबर 4 फॉर्म्युला कुठला वापरायचा. फॉर्म्युले तर आपल्याला आहेत ना डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स.
डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स ई रेस टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर टू एक्स. हा डायरेक्ट फॉर्म्युला नाही, पण एक्स रेसिपियनचा फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून कॅल्क्युलेट केलं. ओके, व्हेरी गुड. खूप सोपं सोपं आहे पहा, खूप सिंपल आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका. फॉर्म्युले आणि रूल्स आलं की डेरिव्हेटिव्ह आलंच म्हणून समजा तुम्हाला. येणारच आलं म्हणजे येणारच आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, छोटा छोटा प्रॉब्लेम घेऊया पहा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. if y is equal to root of x minus sin inverse x plus sin inverse of x plus sec x. Okay, find dy by dx. Okay, पहिली step number 1, write the given. Given is y is equal to root of x plus sin inverse x plus sec x. Step number 2, आता व्हेरिएबल कुठला आहे? x. फाइंड काय करायचंय? dy by dx फाइंड करायचंय. dy by dx म्हणजेच काय असतंय? dy by dx म्हणजेच काय असतंय? dy by dx ऑफ y असतंय. y तर दिलेला आहे हा y, म्हणून आपण काय घेऊया? dy by dx घेऊया दोन्ही साईडचं. dy by dx म्हणजेच काय? टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स with respect to x. With respect to x का? कारण इथे x व्हेरिएबल. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय? dy by dx ऑफ y. dy by dx ऑफ राइट हँड साइड, लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड. रूट x प्लस साइन इनवर्स ऑफ x प्लस sec x. ओके, त्यानंतर dy by dx ऑफ y म्हणजेच काय? dy by dx इज इक्वल टू, आता रूल कुठला वापरायचा? प्लस प्लस आलंय, प्लस मायनस आलं तर पहिला रूल, इंटू आलं तर प्रॉडक्ट रूल, न्यूमरेटर बाय डिनोमिनेटर आलं तर क्वेश्चन रूल. मग हा इथे कुठला रूल वापरायचा? फर्स्ट रूल वापरायचा पहा, ऍडिशन सबट्रॅक्शन रूल, कारण इथे ऍडिशन आलंय. काय ऍडिशन रूल? डी बाय डीएक्स घेताना जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आलं तर प्रत्येकाचं डी बाय डीएक्स घ्या आणि मध्ये जे साइन आहे ते ऍज इट इज ठेवा. सिंपल. म्हणजे हे काय ना, डी बाय डीएक्स ऑफ रूट एक्स, ओके, प्लस डी बाय डीएक्स ऑफ साइन इनवर्स एक्स प्लस डी बाय डीएक्स ऑफ सेक एक्स. रूल वापरला, रूल वापरला की त्यानंतरचं काम काय? त्यानंतरची स्टेप काय? फॉर्म्युला वापरा. पहिलं गिवन, त्यानंतर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड, त्यानंतर रूल वापरला. रूल वापरल्यानंतर फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. ओके, सो डी बाय डीएक्स इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा. डी बाय डीएक्स ऑफ रूट एक्स फॉर्म्युला 25 टाइम्स लिहिलंय ना. ओके, जर अजून नाही आठवत नसेल तर प्रत्येकदा 25 टाइम्स लिहा, कारण फॉर्म्युले रूल झाल्याशिवाय आपल्याला हे येणार नाही. ओके, डी बाय डीएक्स ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स प्लस डी बाय डीएक्स ऑफ साइन इनवर्स एक्स फॉर्म्युला 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. हा साइन इनवर्स एक्स आहे, साइन एक्स नाही हा. प्लस डी बाय डीएक्स ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. संपलं. गिवन, त्यानंतर डी बाय डीएक्स घ्यायचं दोन्ही साइडचं, म्हणजे टेकिंग डेरिव्हेटिव्ह बोथ साइड. त्यानंतर रूल वापरला, रूल वापरल्यानंतर फॉर्म्युला वापरला. फॉर्म्युला वापरल्यानंतर जर काही सिम्प्लिफाय करता येत असेल तर करा, नाही तर कीप ॲज इट इज. दिस इज युअर आन्सर. असे 1 मार्क साठी 2 मार्क साठी छोटे छोटे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. Next example. If y is equal to 1 by x square minus tan inverse x plus 3 raised to x, find dy by dx. Okay, this is the question given. So step number 1. Step number 1 काय? if part given, जे if दिलेलं आहे that is given ते लिहा. So y is equal to 1/x square minus tan inverse x plus 3 raised to x. ओके, given. यानंतरची स्टेप काय? काय फाइंड करायचं आपल्याला? dy by dx.
डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय फाईंड करायचं आपल्याला, डी बाय डीएक्स घ्यायचं कशाचं, वायचं. वाय म्हणजेच काय, दिलेलं फंक्शन, दिलेलं इक्वेशन. म्हणजे आपल्याला हे तर ठरलं डी बाय डीएक्स घ्यायचं दोन्ही साईडचं. ओके, मग डी बाय डीएक्स घ्यायचं दोन्ही साईडचं. डी बाय डीएक्सच काय घ्यायचं, कारण एक्स व्हेरिएबल आला इथं, जर टी आलं तर डी बाय डीटी घ्यायचं. ओके, सो टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स, taking derivative of both sides with respect to x, म्हणजेच काय, डी बाय डीएक्स ऑफ लेफ्ट हँड साइड, ओके, अँड डी बाय डीएक्स ऑफ राइट हँड साइड, 1/x² minus tan inverse x plus 3 raised to x. ओके, यानंतर काय वापरायचं, डी बाय डीएक्स ऑफ वाय म्हणजेच काय, डी वाय बाय डीएक्स. हे महत्वाचं आहे. आता राईट हँड साइडला कुठला रूल वापरायचा, ऍडिशन सबट्रॅक्शन आलं तर फर्स्ट रूल. फर्स्ट रूल काय सांगतोय, जर ऍडिशन सबट्रॅक्शन आलं तर प्रत्येकाचं सेपरेट डी बाय डीएक्स घ्या आणि मध्ये साईड ते ठेवा. म्हणजे हे काय, डी बाय डीएक्स ऑफ 1/x² मायनस डी बाय डीएक्स ऑफ tan inverse x प्लस डी बाय डीएक्स ऑफ 3 raised to x. ओके, रूल वापरला, त्यानंतरचं काय, फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला पहा, डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू, आता 1/x² चा फॉर्म्युला तुम्ही मला दिलेलाच नाहीये. 1/x² चा फॉर्म्युला नाही, पण यासारखा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कुठला, डी बाय डीएक्स ऑफ 1/x⁴n. काय फॉर्म्युला, -n/x⁴n प्लस 1. मग n काय झाला आता इथे, 2 झाला. म्हणजे काय ना पहा, त्याला हा फॉर्म्युला वापरला तर काय येईल पहा, येईल n2 झाला. म्हणजे हे आलं -2/x⁴n प्लस 1, म्हणजे 2 + 1 3, x⁴1/x⁴n म्हणजे n2 झाला नाही तर, युजिंग दिस फॉर्म्युला. ओके, त्यानंतर मायनस n ॲज इट इज. नाऊ फॉर्म्युला ऑफ tan inverse x. tan inverse x चा फॉर्म्युला काय आहे, आठवतोय का, फॉर्म्युला tan inverse x 25 टाइम्स लिहिलेला, तो फॉर्म्युला आहे 1/1 प्लस x². लास्ट लेक्चर घेतला आपण फॉर्म्युलेज आणि रूल्स. प्लस 3 raised to x. तुम्ही म्हणाला आता 3 raised to x साठी फॉर्म्युला नाही, पण यासारखा एक फॉर्म्युला आहे. तुम्ही जर लिहिलेला असेल फॉर्म्युला तर आठवत असेल पहा तुम्हाला. काय फॉर्म्युला तो, डी बाय डीएक्स ऑफ a raised to x. पण तुम्ही म्हणाली तर x raised to n का नको, बेसला जर नंबर आला तर a raised to x चा फॉर्म्युला, डोक्यावरती x आला, बेसला नंबर आला तर a raised to x चा फॉर्म्युला. आणि उलट जर झालं, बेसला x आला आणि पॉवर मध्ये जर n आला, नंबर आला तर x raised to n चा फॉर्म्युला. ओके, काय हा फॉर्म्युला, मग काय फॉर्म्युला, a raised to x into log of a. a म्हणजे काय, कॉन्स्टंट. आता इथे a काय झाला, 3 झाला. म्हणजे 3 raised to x काय येणार, डेरिव्हेटिव्ह 3 raised to x into log of 3. ओके, a raised to x into log of a. म्हणजे काय झालं, 3 झालं. ओके, आलं लक्षात फॉर्म्युला कसा वापरायचा. याच्या पुढे काही सिम्प्लिफाय करता आलं तर करा. याच्यामध्ये काही कॉमन होतंय का, काही कॅन्सल होतंय की नाही होतंय का बघा. नसेल होत तर कीप ॲज इट इज. ओके, 1-1 मार्क्सचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असे असतात. पुढचा एक प्रॉब्लेम घेऊया. Example number 4. If y is equal to a raised to x minus x raised to a plus a raised to a. Okay. Find dy by dx. Okay. काय प्रॉब्लेम, a raised to x minus x raised to a plus a raised to a. Find dy by dx. Okay. Step number 1, given. काय गिवन कुठं असतं, y. इफ आणि ते फाइंड पर्यंत याच्यामधलं पार्ट गिवन. ओके, सो गिवन y is equal to a raised to x minus x raised to a plus a raised to a. This is given. ओके, काय फाइंड करायचं आपल्याला, dy by dx फाइंड करायचं. dy by dx म्हणजेच काय, d by dx of y. We have to find dy by dx. dy by dx means what, finding d by dx of y. So y दिलाय, we have to take d by dx, कारण d by dx of y म्हणजेच dy by dx ना.
So y is given, we have to find dy by dx, means we have to take d by dx of both sides. D by dx means derivative with respect to x. Okay. So taking derivative of both sides. Taking derivative of both sides with respect to x. म्हणजेच काय? d by dx of y. Okay, and d by dx of right hand side. A raised to x minus x raised to a plus a raised to a. Okay. d by dx of y dy by dx. नाव रूल वापरायचा आता आपल्याला. कुठला रूल वापरायचा? आधी रूल नंतर फॉर्म्युला. ओके, आता प्लस मायनस आले म्हणजे फर्स्ट रूल काय सांगतोय? जर प्लस मायनस घेताना डी बाय डीएक्स घेताना जर प्लस मायनस आलं तर प्रत्येकाचं सेपरेट घ्या. सो डी बाय डीएक्स ऑफ ए रेस टू एक्स आणि मध्ये जे काय साइन येते कीप ॲज इट इज. डी बाय डीएक्स ऑफ एक्स रेस टू ए प्लस डी बाय डीएक्स ऑफ ए रेस टू ए. ओके, मग काय होईल पहा. dy by dx is equal to a raised to x, dy by dx of a raised to x. काय फॉर्म्युला? आपल्याकडे फॉर्म्युला आहे. a raised to x काय? a raised to x into log of a. फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मायनस, आता व्हॉट अबाउट दिस? x raised to a. तुम्ही म्हणाले x raised to a चा तर फॉर्म्युला नाही. a म्हणजे काय? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? कुठलाही नंबर. आणि जर नंबर आला तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा. कुठला आहे? डी बाय डीएक्स ऑफ एक्स रेस टू एन आहे पहा फॉर्म्युला. हा एक्स हा एन. एन काय असतो? कॉन्स्टंट असतो. एक्स काय? व्हेरिएबल आहे. म्हणजे एक्स एन पॉवर किंवा एक्स ए पॉवर सेम फॉर्म्युला अप्लाय होईल. कारण ए काय इथे कॉन्स्टंट आहे, एन पण काय कॉन्स्टंट आहे. हा फॉर्म्युला काय आहे? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. एन ऐवजी ए टाकायचं कारण एन कॉन्स्टंट आहे, ए पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे ए एक्स रेस टू ए मायनस वन हा फॉर्म्युला वापरला. एन ऐवजी ए टाकला कारण एन आणि ए दोन्हीही कॉन्स्टंटच आहे. प्लस ए रेस टू ए. व्हॉट अबाउट ए रेस टू ए? ए रेस टू ए नो फॉर्म्युला. ए काय? कॉन्स्टंट. त्याचा पॉवर काय झाला? कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंटचा पॉवर कॉन्स्टंट असेल तर काय होईल? काय होईल? कॉन्स्टंटच होईल ना. हा, समजा असं आहे 2 आहे. हा, 2 चा पॉवर 2 घेतला काय झालं? 4 झालं. 4 काय? कॉन्स्टंटच झालं ना. म्हणजे ए जर कॉन्स्टंट असेल तर ए चा ए पॉवर कॉन्स्टंटच झाला. आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? डी बाय डीएक्स ऑफ कॉन्स्टंट काय असते? काय असते बोला? 0. कॉन्स्टंट मध्ये चेंज होतो का? नाही होत. एखादा दगड आहे, राईट, एका जागेवर ठेवला तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जागेवर जाईल का? त्याला कोणी जे फोर्स नाही लावला तर नाही जाणार. त्याच्यामध्ये स्वतःहून चेंज होत नाही. ज्याच्यामध्ये चेंज नाही म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0. स्वतःमध्ये जर चेंज केला नाही तर डेरिव्हेटिव्ह 0 संपला. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यामध्ये चेंज होतोय तो डेरिव्हेटिव्ह, ज्याच्यामध्ये चेंज होईल त्याला व्हॅल्यू येईल, ते डेरिव्हेटिव्ह. ए कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट झाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट आहे 0, तो याचा आन्सर 0. फक्त एवढा. मग हे याचा आन्सर येईल. याच्यात काही कॉमन येत असेल तर घ्या, नाही तर कीप ॲज इट इज. आलं लक्षात? जस्ट सिंपल. Just use the rules and formulae. Nothing. Simple. Okay? Let us take next problem. खूप सोपं आहे पहा. खूप सोपं आहे. डोंट वरी अबाउट दिस. इट्स टू इझी. फक्त तुमची तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे. हा, मला हे शिकायचं आहे. तुम्ही इंटरेस्ट घ्या. लेक्चर मनपूर्वक रिपीट करा, परत परत ऐका, तुम्हाला कळणारच 100%. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ वाय, एक प्रॉब्लेम घेऊया हा. ओके. इफ वाय इज इक्वल टू x raised to a into a raised to x. Okay. Find dy by dx. Okay. So let us write the given. What is given? Y is equal to x raised to a into a raised to x. पहिली स्टेप काय फाइंड करायचं आपल्याला? dy by dx फाइंड करायचं. So dy by dx means d by dx of y. Y is given. Means we have to take d by dx of this y, both sides. Okay, d by dx means taking derivative of both sides.
taking derivative of both sides with respect to x. Okay, so dy dx of y and dy dx of right hand side, x raised to a into a raised to x. Okay, so dy dx of y dy by dx. Okay, आता x रेस टू ए हे एक फंक्शन झालं, ए रेस टू एक्स हे एक फंक्शन झालं आणि त्याच्यामध्ये काहीच साइन नाही, काहीच नाही म्हणजे डेफिनेटली काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. इथे जर प्लस मायनस आला असतं तर आपण रूल नंबर 1 वापरला असता. इथे जर डिव्हिजन आला असतं तर आपण रूल नंबर 3 वापरला असता. ओके, इथं मल्टिप्लिकेशन आलंय म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट रूल वापरायचा आहे, यू इंटू व्ही रूल, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, यू इंटू डी बाय डीएक्स ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डी बाय डीएक्स ऑफ यू. ओके, तर यू काय झालं मग, एक्स रेस टू ए, x raised to a into d by dx of a raised to x. याचं d by dx घेतलं, हा इंटू करायचा प्लस, आता याचं d by dx हा इंटू येईल म्हणजे a raised to x into d by dx of x raised to a. हे काय वापरलं, प्रॉडक्ट रूल वापरला, रूल नंबर 2 वापर. ओके, मग काय येईल आता, रूल वापरला पहिला गिवन, त्यानंतर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स, मग डी बाय डीएक्स ऑफ बोथ साइड्स, त्यानंतर डी बाय डीएक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डीएक्स, आणि मग रूल वापरला, रूल वापरल्यानंतर फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला कोणाला वापरायचा, ज्याला डी बाय डीएक्स त्यालाच फॉर्म्युलाचा तो येईल, ज्याला डी बाय डीएक्स नाही ते कीप ॲज इट इज राहील. ओके, म्हणजे काय, हे डी वाय बाय डीएक्स. ओके, एक्स रेस टू याला याला डी बाय डीएक्स आहे का, याला आहे का, नाही, मग कीप ॲज इट इज. सो एक्स रेस टू ए याला डी बाय डीएक्स आहे म्हणून याला फॉर्म्युला वापरूया. काय फॉर्म्युला याचा, डी बाय डीएक्स ऑफ ए रेस टू एक्स आहे का फॉर्म्युला आपल्याकडे, आहे, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, हा फॉर्म्युला आहे, 25 टाइम्स दिला आपण. ए रेस टू एक्स याला काहीच नाही म्हणून ऍज इट इज, काहीच नाही म्हणजे डी बाय डीएक्स नाही, याला डी बाय डीएक्स म्हणून याला फॉर्म्युला वापरायचा. ओके, एक्स रेस टू ए याला कोणता फॉर्म्युला वापरणार, असा कुठला फॉर्म्युला आहे का आपल्याकडे, ए कॉन्स्टंट असतोय, मग एक्स रेस टू कॉन्स्टंट पॉवर असणार आहे का फॉर्म्युला, आहे, फक्त त्याचं नाव वेगळं आहे, डी बाय डीएक्स ऑफ एक्स रेस टू एन आहे. एन काय नंबर कॉन्स्टंट, ए काय नंबर कॉन्स्टंट, मग हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. ओके, एनच्या जागी ए टाकून म्हणजे हे आलं ए एक्स रेस टू ए मायनस वन, एन एक्स रेस टू एन मायनस वन, एन कॉन्स्टंट ए पण कॉन्स्टंट, म्हणजे एनच्या जागी ए टाकतो. ओके, याला काय सिम्प्लिफाय करता येईल का, काही फॉर्म्युला वापरला होता, काही सिम्प्लिफाय करता येत असेल तर करा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू बरं एक्स रेस टू ए रेस टू एक्स आहे कॉमन, ते घेता येईल, ए रेस टू एक्स आहे ना कॉमन दोन्ही टर्म मध्ये, घेऊया कॉमन म्हणून. सो हे होईल ए रेस टू एक्स कॉमन घेतलं, मग इथं करायला एक्स रेस टू ए इंटू लॉग ऑफ ए प्लस याच्यातून हे बाहेर घेतलं तर हे करायला ए इंटू एक्स रेस टू ए मायनस वन. ओके, मग एक्स रेस टू ए पण कॉमन घेऊ शकतो आपण, का ते पण आहे इथं, म्हणजे ए रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू ए जर कॉमन घेतलं तर इथे लॉग ऑफ ए प्लस ए इंटू एक्स रेस टू मायनस वन राहील, ए रेस टू एक्स जर कॉमन घेतलं तर, कारण हे असेल एक्स रेस टू ए मायनस वन म्हणजेच काय, एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू मायनस वन, त्यापैकी हा जर बाहेर घेतला एक्स रेस टू ए, इथून बाहेर घेतला इथं हे राहिलं, इथून बाहेर घेतला हा, तर इथून एक्स रेस टू मायनस वन. ओके, किंवा ही जरी स्टेप ठेवली तरी चालेल तुम्हाला. आलं लक्षात, तर असे सिंपल प्रॉब्लेम रूल्स आणि फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला सोडवता येतील. कुठलंही डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना आधी काय वापरायचं, गिवन, त्यानंतर डी बाय डीएक्स, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड, डी बाय डीएक्स घ्यायचं दोन्ही साइडचं, त्यानंतर रूल, त्यानंतर फॉर्म्युला, आणि फॉर्म्युला नंतर इफ पॉसिबल सिम्प्लिफिकेशन. या 4 ते 5 स्टेप आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना. ओके, तर अजून काही एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. थँक्यू. ठीक आहे.